मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्याचा कारभार सुरळीत व्यवस्थित पार पडावा म्हणून शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्या अष्टप्रधान मंडळाची काही वैशिष्ट्य होती ते असे: अष्टप्रधान मंडळाची संयुक्त जबाबदारी असे. कर्तबगारी हाच निकष होता. मंत्र्यांच्या हाताखाली अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः शिवाजी महाराज करीत असत. मंत्र्याची संख्या निश्चित करण्याचं धोरण स्वतः महाराज करीत असत. प्रसंगी मंत्र्यांना लढाईवरती जायला लागत असे. रोख पगार देण्याची पद्धत होती. मंत्रिमंडळातील पदे ही वंश परंपरागत नव्हती. प्रधानमंडळाचा सल्ला राजावरती बंधनकारक नव्हता. मंत्र्यांकडे एखादा मुलूक राज्यकारभार करता सोपवण्याची प्रथा शिवरायांनी निर्माण केली. प्रत्येक भागावरती एका मंत्र्याची नेमणूक स्वतः महाराजांनी केली होती. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो यांच्याकडे अशाच पद्धतीने विभाग सोपवण्यात आले होते. प्रधानमंडळाचा सल्ला शिवराय मानत होते. राज्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार मात्र प्रधानमंडळाला नव्हता. राजाची आज्ञा पाळणे हेच त्यांचे कर्तव्य होते. या प्रधानांना राजाला सल्ला देण्याचा अधिकार मात्र होता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी